जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं स्वामींच्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये। तर आज स्वामींचे तुम्हाला खूपच प्रेरणादायी विचार ऐकायला मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका। स्वामी तुम्हाला त्याचे फळ नक्कीच कुठे ना कुठेतरी देतील। संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात, तालाची एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात। म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फार जपावं लागतं, स्वतःलाही आणि इतरांनाही। क्षमा म्हणजे ब्रह्म, क्षमा म्हणजे सत्य, क्षमा म्हणजे भूत, क्षमा म्हणजे भविष्य, क्षमा म्हणजे पवित्र हो। या संपूर्ण जगताला क्षमेनेच धारण केले आहे। उद्याचे काम आज करा, आजचे काम आत्ताच करा। बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो। स्वतःच्या गरिबीची लाज वाटू देऊ नका, कारण पैसा कमी असला तरी आपल्या आई वडिलांची मेहनत कधीच कमी नव्हती। मनासारखं कोणालाच जगता येत नसतं, परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शस्त्र म्हणजे अध्यात्म। मनासारखे दिवस बघण्यासाठी मनाविरुद्ध दिवस सोसावे लागतात। आपण आपल्या कामात व्यस्त राहिलं की कोण काय करतंय, बोलतंय, कोणासोबत बोलतंय याचा काहीच फरक पडत नाही। चूक केल्याशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभव केल्याशिवाय चूक कळत नाही। जे आपल्याला जीव लावतात त्यांना आपण स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो। तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी, कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही। लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कारणेही लवकर सापडतात। सोड, जाऊ दे यार, कोणी दुखवलं, कोणी रडवलं, कोणी इग्नोर केलं, कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटलं तर हे फक्त आजच्या दिवसापासूनच ठेव। त्यामुळे तुझा उद्याचा चांगला दिवस काल जे झालं त्यामुळे खराब करू नकोस। मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे। साठलेल्या भावनाच कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं। ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, गाळ आपोआप खाली बसतो। आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे। आपण या जगात नसल्यावर सर्वात जास्त दुःखी कोण असेल, फक्त त्या व्यक्तीसाठी जीवन जगा। प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळच व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात। इथे आम्हाला कोणाशी बोलायची इच्छा होत नाही आणि लोक म्हणतात तुम्हाला बोलण्यापेक्षा तुमचा इगो इम्पॉर्टंट आहे। माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं। आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, तेच करून काही नाही होणार आहे। विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, जे नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल, माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल, तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकता। हा स्वामी संदेश आवडला असल्यास या संदेशाला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा। हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। स्वामी तुम्हाला तुमच्या इच्छा सर्व पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना करतो। आणि असे स्वामींचे प्रेरणादायी विचार दररोज ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन